नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आजच्या आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तर तो या लेक्चरच्या माध्यमातून हाताळणार आहोत. विषय महत्त्वाचा का बरं आहे? कारण आपल्या या सगळ्या परीक्षा योजनेमध्ये, त्या अभ्यासक्रमामध्ये जे काही विषय आहेत तर त्या विषयांचं जर तुम्ही अवलोकन केलं तर त्यामध्ये काही विषय हे वारंवार विद्यार्थ्यांना भीतीदायक वाटतात. आणि त्यापैकी एक विषय आहे विज्ञान, सामान्य विज्ञान. त्याचं कारणही तसंच असतं. बरेचसे विद्यार्थी जे काही आहेत तर ते 10वी पर्यंत विज्ञान निश्चितच शिकतात, म्हणजे सर्व शिकतात, पण त्याच्यानंतर मात्र त्यांचा विज्ञानाचा संपर्क जो आहे तर तो तुटतो. 11वी 12वी आणि त्याच्यानंतर डिग्री जी आहे तर ती त्यांची आर्ट्स किंवा कॉमर्समध्ये झालेली आहे, तर ते विज्ञानापासून बरेचसे दुरावलेले असतात. आणि इथं तुम्ही जर पाहिलं तर आयोगाचे प्रश्न हे विज्ञानाच्या बाबत बरेचसे डीप असतात. पण मग या विज्ञान विषयाची एवढी भीती बाळगणं खरंच योग्य आहे का? की आपण प्रॉपर स्ट्रॅटेजी, प्रॉपर आपण जर त्या ठिकाणी रणनीती जर त्या ठिकाणी तयार केली तर विज्ञान विषयाची भीती त्या ठिकाणी पळवू शकतो आणि त्यासोबतच उत्तम असे गुण विज्ञानामध्ये मिळवू शकतो. एवढी एक गोष्ट तुम्हाला डोक्यात ठेवावी लागेल की आपल्याला विज्ञानापासून पळ काढता येणार नाहीये. आपल्याला विज्ञानाला सामोरं जावं लागेल आणि तेही प्रॉपर अशा कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसह. आता इथं तुम्ही म्हणाल की मग नेमकं ही अंडरस्टँडिंग कोणत्या पद्धतीची असायला हवी आणि नेमकी तयारी करायची म्हणजे विज्ञानाची नेमकी तयारी कुठून करायची? तर याच सगळ्या गोष्टींचा अवलोकन, याच सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत. या ठिकाणी लेक्चर सुरू करण्यापूर्वी मी एक विनंती करतो की माझा आवाज व्यवस्थित येतोय का हे फक्त एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. यस, माझा आवाज जर व्यवस्थित येत असेल, सगळं काही ओके असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपण या लेक्चरमध्ये ज्या काही पुढं विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयाचा अभ्यास करताना चुका होतात त्या पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाचा अभ्यास करताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या गोष्टी स्किप बिलकुल करायला नाही पाहिजे या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करणार आहोत. यस, ओके. या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि माझा आवाज व्यवस्थित येतोय. आता सर्वप्रथम आपल्याला विज्ञान या विषयाची फोड करावी लागेल. सामान्य विज्ञान जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये साहजिकच आपण पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने जर बघितलं तर त्याच्यामध्ये जीवशास्त्र हा घटक येतो. आता जीवशास्त्र जो आहे तर तोही पुन्हा दोन भागांमध्ये विभाजित होतो. पहिला म्हणजे वनस्पती शास्त्र, ज्याला आपण बॉटनी म्हणतो. वनस्पती शास्त्र ज्याला आपण बॉटनी म्हणतो, ज्यामध्ये आपण काय करतो बरं, तर वनस्पती म्हणजेच प्लांट्सचा स्टडी करतो. दुसरं म्हणजे या ठिकाणी प्राणीशास्त्र, तुलनेनं विद्यार्थ्यांना सोपा आणि आवडणारा असा घटक जो इंग्लिशमध्ये झुलॉजी नावानं आपण ओळखतो. त्यानंतर दुसरा जो काही घटक आहे तर तो म्हणजे भौतिकशास्त्र. कोणता बरं? भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स. सगळ्यात विद्यार्थ्यांना भीतीदायक किंवा थोडासा कठीण वाटणारा जो काही घटक आहे तर तो म्हणजे भौतिकशास्त्र. आणि विद्यार्थ्यांना अवघड का बरं वाटतो त्याचं कारण यामध्ये बऱ्याचशा वेळेस न्यूमरिकल्स म्हणजेच जे काही आपले प्रॉब्लेम्स असतात तर ते देखील येत असतात आणि मग तिथं कॅल्क्युलेशनचाही इश्यू येत असतो. त्यासोबतच जे काही फॉर्म्युले वगैरे असतात तर ते देखील तुम्हाला माहिती असायला हवेत, अन्यथा हे क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाहीत. आणि म्हणून विद्यार्थ्यांना अगदी सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी देखील थोडंसं भौतिकशास्त्रापासून दूरच राहतात. आणि तिसरा जो काही विषय आहे तो म्हणजे रसायनशास्त्र, केमिस्ट्री. आता या रसायनशास्त्रामध्ये देखील या ठिकाणी पुन्हा दोन घटक पडतात, दोन भाग खरं तर पडत असतात, तर आपण त्याला एकसंधपणेच विचारात घेऊया. आणि चौथा जो विषय याच्यामध्ये येतो तो म्हणजे आरोग्यशास्त्र. काय बरं? आरोग्यशास्त्र म्हणजेच ह्युमन हायजीन. हे आपण पूर्वच्या दृष्टिकोनातून बोलतोय. आता याच्यामध्ये कोणत्या विषयाला आपण महत्व द्यायचं, कोणत्या घटकाला महत्व द्यायचं याचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला सगळेच घटक व्यवस्थित पद्धतीनं करावे लागतील. कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्याच घटकांवर जवळजवळ सारखेच प्रश्न येत असतात. पण इथं साहजिकच सामान्य विज्ञानाची स्ट्रॅटेजी शिकत असताना, करत असताना प्रत्येक या जीवशास्त्र असो, भौतिकशास्त्र असो, रसायनशास्त्र असो किंवा आरोग्यशास्त्र यांची पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला कॅटेगरायझेशन करून त्या पद्धतीनं त्या स्पेसिफिक सब्जेक्टची तयारी करावी लागेल.
बरोबर आहे. मग आता इथं सगळ्यात पहिल्यांदा विज्ञान विषयाचे महत्व आपण समजून घेऊ. कारण एकदा महत्व समजून घेतलं आणि एकदा तुम्हाला लक्षात आलं की आपल्याला या विषयापासून पळ काढता येणार नाही, आपल्याला याला सामोरं जावं लागेल आणि तुम्ही सक्सेसफुली या विषयाच्या प्रश्नांना टॅकल करू शकता, त्याच्यामध्ये यश मिळवू शकता, तेव्हाच तुमच्यामध्ये तो एक आत्मविश्वास निर्माण होईल. सामान्य विज्ञान या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं कुठं कुठं महत्वाचं आहे हे आपण पाहूया. सर्वप्रथम आपला जो काही जीएसचा पेपर असतो तर त्याच्यामध्ये सामान्य विज्ञानाचा एक महत्वाचा वाटा आहे. आता तुम्ही म्हणाल की सर त्याच्यामध्ये साधारणतः 10-15 क्वेश्चन येत असतात, पण बिलकुल तसं नाहीये. तुम्हाला ही गोष्ट मान्य करावी लागेल की सामान्य विज्ञानाचे प्रश्न हे फक्त सामान्य विज्ञान घटकांतर्गतच येतात असं नाहीये. चालू घडामोडीमध्ये देखील विज्ञान विषयक चालू घडामोडी ज्या आहेत तर तिथंही पुन्हा सामान्य विज्ञानाचा संदर्भ येतो. पर्यावरण या विषयामध्ये देखील बऱ्याचशा संकल्पना या आपल्या विज्ञानामधल्या आहेत, विशेषतः बायोलॉजी मधल्या आहेत. त्यासोबतच आपल्या भूगोलासारख्या विषयामध्ये देखील काही संकल्पना ज्या आहेत तर त्या बायोलॉजीशी संबंधित आहेत. विशेषतः त्यामधल्या वनस्पतीशास्त्रीय संकल्पना ज्या आहेत तर त्या खूप जास्त उपयुक्त ठरतात भूगोलामध्ये. वने, वनांचे प्रकार, पर्जन्य या सगळ्या गोष्टींमागं कुठंतरी हे विज्ञानच आहे. म्हणजे एकंदर तुम्ही जर पाहिलं तर 100 मार्कांचा जर पेपर असेल तर 30 to 35 मार्क्स जे आहेत तर ते डायरेक्टली इनडायरेक्टली विज्ञानाशी संबंधित असतात. म्हणजे एकंदर तुम्ही या ठिकाणी या विषयाकडे दुर्लक्ष बिलकुल करू शकत नाही. दुसरं जे आहे तर विज्ञान विषयामधून तुमची मूलभूत समज जी आहे तर ते विकसित होत असते. अगदी आपल्या राज्यघटनेमध्ये देखील सांगितलेलं आहे की सर्व नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन साहजिकच विज्ञानाच्या अभ्यासामधूनच येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे कोणताही चमत्कार असो किंवा इतर कोणताही जादूटोना जो आहे तर याच्या मागेही एक विज्ञान आहे हे तुम्हाला या अभ्यासातून कळणार आहे. ठीक आहे. म्हणजे अगदी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये देखील याचा तुम्हाला फायदा होणारच आहे. तिसरं म्हणजे विज्ञान फक्त तुमच्या गट ब किंवा गट क परीक्षांनाच आहे असं नाहीये, तर अगदी राज्यसेवा असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो, सरळ सेवा परीक्षा असो की अगदी युपीएससी असो, एक ना एक परीक्षांना विज्ञान जे काही आहे तर हा घटक असतो. त्यावर प्रश्न जे आहे तर ते कमी अधिक पातळीचे का होईना पण येतच असतात. त्याच्या पुढचं म्हणजे चालू घडामोडींमध्ये देखील विज्ञान येतं. चालू घडामोडींचा अभ्यास करताना बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात की त्यांना असं वाटतं की चालू घडामोडी म्हणजे फक्त रट्टा मारणे आणि मग भोकमपट्टी करायची आणि ज्या काही फॅक्ट्स आहेत त्या वन लाईनर आहेत या पद्धतीने अभ्यास करायचा, पण तसं बिलकुल नाहीये. चालू घडामोडींचं तुम्ही जर कॅटेगरायझेशन जर केलं तर त्यामध्ये मग सांस्कृतिक चालू घडामोडी असतात, राजकीय चालू घडामोडी, पुरस्कार वगैरे असतात आणि त्यामध्ये आणखी एक असतं ते म्हणजे विज्ञान विषयक चालू घडामोडी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक चालू घडामोडी. आता परवाच त्या ठिकाणी नोबेल जाहीर झाले. त्याच्यामध्ये जे काही विज्ञान विषयक नोबेल आहेत, मेडिसिनचे नोबेल आहेत, तर त्यामध्ये त्या शास्त्रज्ञांनी जो काही शोध लावला तर तो तुम्हाला समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या बेसिक संकल्पना स्पष्ट असाव्यात का नाही. एखाद्याच्या विज्ञान विषयक बेसिक संकल्पना स्पष्टच जर नसतील तर त्या शास्त्रज्ञांनी नेमका कशावर संशोधन केलेलं आहे आणि त्यांना कशामुळं तो पुरस्कार मिळाला हे त्यांना समजणारच नाही. नासा, डीआरडीओ किंवा इस्रो या संस्थांच्या जे काही वेगवेगळ्या मिशन असतात त्या संबंधीच्या ज्या काही घडामोडी असतात त्याही तुम्हाला समजणार नाही. म्हणजे पुन्हा एकदा विज्ञान हा विषय जो आहे तर तो तुम्हाला मुळापासून समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे इंटरव्ह्यू स्तरावर आणि त्यातही पुन्हा तुमचं शिक्षण 11वी-12वी आणि पुढे ग्रॅज्युएशन जे आहे तर ते सायन्स रिलेटेड जर असेल तर हमखास इंटरव्ह्यू पॅनलवरचे लोक जे काही आहेत ती ज्येष्ठ सदस्य मंडळी जी आहे तर ती तुम्हाला विज्ञान विषयक तुमच्या मूलभूत संकल्पना किती क्लिअर आहेत हे चेक करतात. तुमचं समजा इंजिनिअरिंग झालेलं आहे, तुमचं बीएससी झालेलं आहे तर अशा वेळेस तुमचं विज्ञान चांगलं असणं अपेक्षितच आहे, कारण मुळात तुमचं उच्च शिक्षणच त्याच्यामध्ये झालेलं आहे. अशा वेळेस तुमच्यावरची जबाबदारी आणखीनच जास्त वाढते. लक्षात आलं. म्हणजे एकंदर या सगळ्या गोष्टींवरून एक गोष्ट तर तुमच्या लक्षात आली असेल की विज्ञान आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय, आपण ते समजून घेणार आहोत आणि त्यामध्ये यश देखील मिळवणार आहोत. आता विज्ञानासोबत नेमकं आपण कोणत्या विषयांची तुलना करू शकतो किंवा ओव्हरऑल आपण अभ्यासक्रमाचं विभाजन करत असताना असे काही गट करू शकतो का विषयांचे हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथं आपण एक थोडा एक चार्ट स्वरूपामध्ये अभ्यास करूया.
सगळे जे काही विषय आहेत ना, तर ते आपण साधारणतः 3 भागांमध्ये विभाजित करू शकतो. पहिले जे काही असतात तर ते फॅक्ट बेस्ड, ठीक आहे, म्हणजे या विषयांमध्ये फक्त फॅक्ट्स महत्वाचे आहेत. दुसरा गट जो आहे तर तो म्हणजे याच्यामध्ये कॉन्सेप्ट आणि फॅक्ट दोन्हींचाही त्या ठिकाणी अंतर्भाव असतो. म्हणजे तुम्हाला या विषयांचा अभ्यास करताना कॉन्सेप्टही व्यवस्थित करावे लागतात आणि त्यासोबत तुम्हाला ज्या फॅक्ट्स असतात तर त्या देखील महत्वाच्या आहेत. तिसरा गट आपण थोडासा सध्या बाजूला ठेवूया, त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. आता फक्त फॅक्ट्स महत्वाचे असणारे जे काही विषय आहेत तर त्यामध्ये साहजिकच एक विषय तो म्हणजे इतिहास. बरोबर आहे. आता इतिहासामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती लक्षात ठेवावी लागते. इसवी सन लक्षात ठेवावे लागतात. काही महत्वाचे व्यक्तिमत्व जे इतिहासामध्ये होऊन गेलेले येतं त्यांची नावं लक्षात ठेवावी लागतात. ठीक आहे. आपण या गटामध्ये आणखी एक विषय टाकू शकतो, तो म्हणजे राज्यघटना. तो म्हणजे कोणता बरं? राज्यघटना. तिसरा विषय काही प्रमाणामध्ये चालू घडामोडी. ठीक आहे. चालू घडामोडी म्हणजे इथं जर पाहिलं तर विज्ञानविषयक चालू घडामोडी जर सोडल्या तर बाकी जवळजवळ सगळ्या चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या फॅक्च्युअलच असतात. आता इथं दुसरा जो काही आपण गट करतोय विषयांचा तर त्यामध्ये कॉन्सेप्टही महत्वाचे आहेत, किंबहुना जास्त महत्वाचे आहेत, आणि त्यासोबत तुम्हाला त्याला फॅक्टची जोड पाहिजे जर तुम्हाला प्रॉपर आणि चांगले असे गुण मिळवायचे असतील तर. आणि यामध्ये सगळ्यात वरचा जो क्रमांक लागतो तर तो आपल्या सामान्य विज्ञानाचा लागतो. कळलं का? सामान्य विज्ञान. संकल्पना स्पष्ट पाहिजे आणि त्यासोबतच संकल्पनांसह काय पाहिजे बरं? तर तुमच्या फॅक्ट्स देखील चांगल्या पद्धतीनं रिवाइज केलेल्या असायला हव्यात, तोंडपाठ असायला हव्यात. त्यामध्ये दुसरे जे काही विषय आहेत तर त्याच्यामध्ये भूगोल आहे. कळलं का? भूगोलाचं देखील तसंच आहे बघा. संकल्पना, बऱ्याचशा संकल्पना ज्या आहेत, उदाहरणार्थ पृथ्वीचा निर्मितीचा सिद्धांत जो आहे किंवा मग खंड निर्मिती सिद्धांत, त्याच्यानंतर सध्याही जे काही टेक्टॉनिक मुवमेंट्स वगैरे जे आहेत तर त्या मागं काही ना काही ज्या तांत्रिक गोष्टी आहेत, ज्या संकल्पना आहेत त्या तुम्हाला माहितीच पाहिजे. याच्यासोबत आणखी एक तो म्हणजे पर्यावरण. अगदी आपण पर्यावरण म्हणजे विज्ञानाचाच एक उपघटक इतकं पर्यावरण आणि विज्ञान यांच्यामध्ये साम्य आहे बघा. बरोबर आहे. त्यासोबत आणखी एक घटक आहे ते म्हणजे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र जो आहे तर याच्या संकल्पना खरं तर विज्ञानासारख्या नसतात, पण तरी देखील काही थिअरीज वगैरे जे आहेत तर त्या तुम्हाला मूलभूत माहिती असायला हव्यात आणि त्या अनुषंगाने फॅक्ट्स देखील माहिती पाहिजेत. आता यामध्ये तिसरा जो काही आपण घटक पाहणार आहोत ना तर तो म्हणजे मॅथ रिझनिंग. कळलं का? मॅथ अँड रिझनिंग हा एक वेगळा घटक आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त सराव. कळलं का? इथं कुणी कितीही मातब्बर असला, कुणी कितीही म्हणत असला की मी माझं मॅथ्स चांगलं आहे, माझं रिझनिंग चांगलं आहे, पण तरी देखील त्यानं जर 6-6 महिने या सगळ्या घटकांचा सराव नाही केला, प्रॅक्टिस नाही केली, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही गेला तर निश्चितच त्याला तो घटक अवघड जाऊ शकतो. ऐन परीक्षेमध्ये धोका भेटू शकतो. आणि म्हणूनच या ठिकाणी माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की अभ्यास करत असताना सामान्य विज्ञानासोबत कोणते घटक निवडायचे. कळलं का? एक तर निश्चित गोष्ट आहे की तुम्ही अख्ख्या दिवसभरामध्ये एकच विषय घेणं योग्य नाहीये. सकाळी एक विषय घेतला, काढलं इतिहासाचं पुस्तक आणि मग अगदी मी आज हे 100 पेजेस 200 पेजेस संपूर्णच टाकतो, पुस्तकच संपूर्ण टाकतो, असा जर तुमचा हट्ट असेल तर तो योग्य नाहीये. तुम्हाला तुमच्या दिवसाचं विभाजन जे काही आहे तर ते साधारणतः स्लॉट मध्ये करावं लागेल. आणि मग हे स्लॉट मध्ये करत असताना साधारणतः तो तुमचा दुपारचा वेळ आहे जो कदाचित तुमच्यासाठी थोडासा कंटाळवाणा वेळ असू शकतो. जेवण वगैरे झालेलं आहे, दुपारचं झोप येईल, मग या काळामध्ये तुम्ही मॅथ रिझनिंग करू शकता. मॅथमुळं साहजिकच तुमची झोप जी आहे तर ती उडणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्यांना असं वाटतं की बाबा दुपारचा माझा वेळ जो आहे तर तो क्रिएटिव्ह आहे, मला काही झोप वगैरे येत नाही, तर त्यांनी दररोज संध्याकाळी मॅथ करू शकता. म्हणजे मॅथच्या बाबत मी माझं एक म्हणणं आहे की तुम्हाला जो कंटाळवाणा वेळ वाटतो त्यावेळेस मॅथ सॉल्व्ह करायला घ्या, तुमची झोपच उडून जाईल. आणि मग उर्वरित जो काही वेळ आहे ना तर त्याच्यामध्ये एक स्लॉट तुमचा हा कन्सेप्ट प्लस फॅक्ट वाल्या विषयांना राहू द्या आणि दुसरा जो स्लॉट आहे ना तर तो इतिहास, राज्यघटना, चालू घडामोडी यांना राहू द्या. कळलं का? म्हणजे एकंदर इथं आपला मेंदू जो आहे ना तर तो थकणार नाही. विज्ञानासोबत अभ्यास करताना तुम्ही दुसरा विषय इतिहास निवडा, विज्ञानासोबत तुम्ही राज्यघटना निवडा किंवा चालू घडामोडी निवडा. कळलं का? म्हणजे एक कन्सेप्च्युअल आणि दुसरा फॅक्च्युअल अशा पद्धतीनं विषयांची जर जोड तुम्ही जर केली तर निश्चितच ते अधिक वेळेचं नियोजन जे आहे तर ते उत्तम पद्धतीनं केल्यासारखं होईल.
ओके, तर ही सगळी गोष्ट पाहिल्यानंतर आता आपल्याला पुढे जायचंय. अभ्यासासाठी योग्य अशी रणनीती बनवणं फार आवश्यक आहे. साहजिकच याच्यासाठी आपल्याला विज्ञानाचा, सामान्य विज्ञानाचा अभ्यासक्रम जो आहे तर त्याचं अनालिसिस करणं फार आवश्यक आहे. त्याच्यामध्ये बायोलॉजीमध्येही पुन्हा बॉटनी आणि झूलॉजी त्याच्याबद्दल बेसिक जे काही त्याचे टॉपिक आहेत तर ते तुम्हाला समजून घ्यावे लागतील. आता या ठिकाणी बायोलॉजीचं तर झालं, पण त्यासोबत मग आता भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स जे आहेत तर फिजिक्स, त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि पर्यावरणशास्त्र. आता खरं तर पर्यावरणशास्त्र इथं आपण नको पाहायला, आपण या ठिकाणी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यांच्याबद्दलच बघूया. आता या प्रत्येक विषयाचे जे काही महत्वाचे टॉपिक आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मूलभूत अशा संकल्पना ज्या आहेत तर त्या तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. उदाहरणार्थ तुम्हाला भौतिकशास्त्र समजून जर घ्यायचं असेल तर तुमचा अभ्यास हा अणूपासून चालू व्हायला पाहिजे. अणूची रचना, आजपर्यंत ज्या ज्या शास्त्रज्ञांनी अणूच्या वेगवेगळ्या थिअरी सांगितलेल्या आहेत तर त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. हे जर त्या ठिकाणी तुम्ही रसायनशास्त्राच्या बाबत जर पाहत असाल तर तुम्हाला मूलद्रव्यांपासून सुरुवात करावी लागेल. मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण पाहत असताना ज्या काही आवर्त सारणी आहेत म्हणजे अगदी जे काही डोबेलाइनरचे ट्राईड आहेत, न्यूलँडचे ऑक्टेव्ह जे आहेत आणि तिथून अगदी आज आपण ज्या आवर्ती वर्गीकरण पाहतो त्या मॉडर्न पिरियडिक टेबल पर्यंत हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी जीवशास्त्राच्या बाबत जेव्हा आपण पाहतो तेव्हा तुमची सुरुवात जी आहे अभ्यासाची तर ती पेशींपासून व्हायला पाहिजे. कळलं का? तुमची सुरुवात ही पेशीपासून व्हायला पाहिजे. पेशीची रचना, पेशी सिद्धांत, त्यानंतर तुम्ही पुढचा जो काही टॉपिक पाहायला पाहिजे तर तो म्हणजे ऊती. बरोबर आहे? कारण याच पेशींपासून ऊती बनतात. आणि त्याच्यानंतर मग साहजिकच तुम्ही मानवी शरीरामध्ये जे काही वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम म्हणजे अवयव संस्था आहेत तर त्याबद्दल माहिती घेणं अपेक्षित आहे. म्हणजे एकंदर इथं अभ्यासाचा सिक्वेन्स अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी डायरेक्ट समजा भौतिकशास्त्र अभ्यासाला चालू केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर डायरेक्ट समजा प्रकाश हा टॉपिक पाहत असाल किंवा जीवशास्त्र चालू केलं आणि जीवशास्त्रामध्ये डायरेक्ट तुम्ही समजा मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा क्लासिफिकेशन ऑफ एनिमल पाहत असाल, चुकीचं आहे. तुमचे बरेचसे जे काही कॉन्सेप्ट आहेत तर ते क्लिअर होणार नाहीत, तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होणार. का बरं? कारण तुम्ही जेव्हा प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण किंवा अवयव संस्था हे घटक अभ्यासता तेव्हा वारंवार पेशींचा उल्लेख येतो, पेशींच्या प्रकाराचा उल्लेख येतो, ऊतींचा उल्लेख येतो, वेगवेगळ्या प्रकारच्या ऊतींच्या वर्गीकरणाचा प्रकारांचा उल्लेख येतो. मग तुमचे हे बेसिक टॉपिक जे आहेत ते जर समजा क्लिअर झालेले नसतील तर तुम्हाला हे जे तुम्ही चुकीच्या पद्धतीने निवडलेले जे काही टॉपिक आहेत तर ते व्यवस्थित समजणारच नाही. म्हणजे हायरार्की फार महत्वाची आहे, सिक्वेन्स अत्यंत महत्वाचा आहे. फिजिक्सच्या बाबत जेवढा अणु महत्वाचा आहे तेवढाच केमिस्ट्रीच्या बाबत मूलद्रव्य महत्वाचं आहे आणि तेवढंच जीवशास्त्राच्या बाबत पेशी महत्वाचं आहे. आणि मग त्या सिक्वेन्सनं तुम्ही जेव्हा पुढे जाताना पुढं मग त्या ठिकाणी थोडंसं चॅप्टर मध्ये मागं पुढे झालं तरी चालेल, पण या मूलभूत संकल्पना मस्ट आहेत, महत्वाच्या आहेत. कळलं का? त्याच्यानंतर या ठिकाणी अभ्यास करत असताना काय काळजी घ्यायची, तर विज्ञानाच्या अभ्यासामध्ये प्रचंड कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. कळलं का? कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. म्हणजे मी सलग 10 दिवस आता विज्ञानाचा अभ्यास केला किंवा करणार आणि नंतर 2 महिने विज्ञानाकडे ढुंकूनही पाहणार नाही, असं जर तुमचा ऍटिट्यूड असेल, अप्रोच असेल तर चालणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, प्रत्येक सब्जेक्टच्या बाबत काही अधिक प्रमाणामध्ये हे लागू पडतं. विशेषतः मॅथच्या बाबत हे फार लागू पडतं. दररोज तुमचं त्या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता याला रिव्हिजन पाहिजे. त्याच पद्धतीनं किमान विज्ञानाला तुम्ही 30 मिनिटं तरी वेळ काढायलाच पाहिजे, त्याशिवाय नाही जमणार. कळलं का? त्यानंतर विज्ञानाच्या अभ्यासामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती तर डायग्राम. स्पेशली त्या डायग्रामचं महत्व बायोलॉजीमध्ये जास्त आहे, त्यापाठोपाठ फिजिक्समध्ये. या डायग्राम मध्ये बरंच काही सामावलेलं असतं. अगदी बायोलॉजीच्या बाबत जर पाहिलं तर एखाद्या अवयव संस्थेचं जर डायग्राम असेल ना तर 2-3 पेज मध्ये त्या थिअरीमध्ये जेवढा कंटेंट आहे ना तर तो सगळा कंटेंट त्या एका डायग्राम मध्ये सामावला जाऊ शकतो. आणि म्हणूनच त्या डायग्रामचं, तुमच्या बुक मधल्या डायग्रामचं ऑब्झर्वेशन तुमचं बारकाईनं असायला हवे. पुस्तकही असंच निवडा की ज्याच्यामध्ये रंगीत आकृत्या येतात. त्याच्यामुळे कदाचित पुस्तकाची किंमत वाढते, पण त्या रंगीत आकृत्यांच्या माध्यमातून तुमचं ते आकलन जे आहे त्या विशिष्ट अशा आकृतीचं तर ते अधिक उत्तम पद्धतीने होऊ शकतं. कळलं का? तर इथं विज्ञानामध्ये
जे दृश्यात्मक अभ्यास आहे, व्हिज्युअल, तर ते फार महत्वाचं ठरतं. कदाचित इतिहासामध्ये किंवा भूगोलामध्ये त्याचा तेवढा रोल नाहीये, पण विज्ञानामध्ये निश्चितच आकृत्यांचा हा फार महत्वाचा रोल आहे. पुढचं म्हणजे PYQ, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. एक लक्षात घ्या, प्रत्येक परीक्षेचं एक त्या ठिकाणी एक त्याचं काय म्हणता येईल मार्ग, प्रश्न विचारण्याची पद्धत ही ठरलेली असते. ज्या पद्धतीने प्रश्न राज्यसेवेला विचारले जातात त्याच्यापेक्षा कदाचित वेगळ्या पद्धतीने प्रश्न किंवा विचारले जातात तलाठीला विचारले जातात. सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये विज्ञानाचे प्रश्न हे वेगळ्या पद्धतीचे असतात, तर कंबाईनसाठी वेगळ्या पद्धतीचे असतात. म्हणजे एकंदर तुम्हाला एकदा का त्या प्रश्नांचा ढांचा लक्षात आला की मग तिथून पुढं तुम्हाला अभ्यास करताना नेमका कशावर भर द्यायचा आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं हे आपोआप समजत जाईल. आणि तुम्ही स्वतः शिकणं आवश्यक आहे. ही गोष्ट कोणीतरी दुसऱ्यानं स्पून फीडिंग पद्धतीनं शिकवणं अपेक्षित नाहीये. म्हणूनच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणं अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता इथं या ठिकाणी प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करत असताना काही विशेष टाईपचे प्रश्न असतात. उदाहरणार्थ MCQ तर असतातच, पण असर्शन अँड रिजन प्रकारचे प्रश्न, मॅच द पिअर्स प्रकारचे प्रश्न वारंवार बघा की कोणत्या घटकावर या टाईपचे प्रश्न विचारलेले आहेत. आणि आणखी एक PYQचा आणखी एक फायदा काय होतो, बऱ्याच जणांना वाटतं की PYQ मधून प्रश्न रिपीट होत नाहीत. मान्य आहे, रिपीट जरी नाही झाले, जशाला तसे नाही होणार कदाचित, पण या PYQच्या माध्यमातून समजा एखादा तुम्ही प्रश्न पाहिला, त्याचं विश्लेषण पाहिलं, त्या विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्ही त्या प्रश्नाच्या अनुषंगाने असणारी सगळी माहिती जी आहे तर ती समजून घेतलेली आहे. कधी कधी असं होतं की या प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये जी माहिती आहे त्याच्यातून एखादा प्रश्न पुढच्या वर्षी येत असतो. कळालं का? म्हणजे एकंदर तुमच्या ध्यानीमनी नसताना प्रश्न एक आहे मागील वर्षी आलेला, त्याच्या स्पष्टीकरण वाचत असताना त्या स्पष्टीकरणातूनच एखादा प्रश्न पुढच्या वर्षी तुम्हाला प्रश्नपत्रिकेत पाहायला भेटतो. कळालं का? म्हणजे हे PYQ विश्लेषण, PYQचं स्पष्टीकरण वाचण्याचं महत्व असतं. त्याच्यानंतर करंट सायन्सवर लक्ष ठेवा, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे एकंदर चालू घडामोडी, विज्ञान व तंत्रज्ञान विषयक चालू घडामोडी. होतं काय की बऱ्याच वेळेस आपण विज्ञान जो आहे तर तो फक्त स्टेट बोर्डाच्या पुस्तकातूनच कव्हर करतो, पण तसं नाहीये. सतत विज्ञानामध्ये काही ना काही बदल झालेले असतात. कधी ते बदल तुमच्या नजरेत भरण्या इतके जरी नसले तरी देखील त्या अनुषंगाने प्रश्न नक्कीच बनत असतात. आणि म्हणूनच नवीन शोध, अंतराळ मोहिमा, नोबेल प्राइज, विशेषतः विज्ञान विषयक नोबेल प्राइजेस, इस्रो, DRDO या संस्थांनी विविध राबवलेल्या मोहिमा, लावलेले शोध, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. हे फार महत्वाचं ठरतं. त्याच्यानंतर स्वतःच्या नोट्स बनवा. स्वतःच्या नोट्स बनवा. तुम्हाला नोट्स निश्चितच मार्केटमध्ये भरपूर भेटतील, पण हे सगळं करत असताना तो रेफरन्स बुक किंवा त्या नोट्स वाचत असताना तुमचेही स्वतःचे काही पॉइंट्स जे आहेत तर ते अगदी क्रमवार का होईना तुमच्या हस्ताक्षरामध्ये असू द्या. का बरं? कारण रेडीमेड नोट्स वाचण्यापेक्षा तुम्ही बनवलेल्या नोट्स या परीक्षेच्या आधी तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं रिव्हिजनसाठी उपयुक्त ठरतात. कळालं का? त्यामुळं नोट्स रेडीमेड तुम्ही निश्चितच उपलब्ध असतील तर वाचा, पण त्यासोबत एक गोष्ट नक्की करा ती म्हणजे स्वतःच्या शॉर्ट नोट का होईना बनवा, ज्यामध्ये सूत्रे, विविध आकडेवारी, वैज्ञानिक संकल्पना यांचा अंतर्भाव असू द्या. म्हणजे एकंदर नोट्स बनवतानाच त्या नोट्स अशा बनवा की तो परीक्षेचा आदला दिवस जो आहे, ज्या दिवशी तुमचं ब्लड प्रेशर एकदम हाय लेवलला गेलेलं असतं, तो दिवस डोळ्यासमोर ठेवून त्या नोट्स बनवा. कळलं का? कारण त्या दिवशी तुमच्याकडं टाइम कमी असतो आणि रिव्हिजन करण्यासाठी विषय मात्र भरमसाठ असतात. आणि मग त्यामध्ये तेवढ्या कमी वेळामध्ये या सगळ्या नोट्सला रिव्हिजन होऊ शकतं का याचा पूर्ण विचार करूनच त्या नोट्स बनवा. कळलं का? नाहीतर आपलं पुस्तक असतं 300 पेजेसचं आणि आपल्या त्या विषयाच्या नोट्स बनतात 500 पेजेसच्या, काही कामाचं नाहीये, त्याला नोट्स नाही म्हणत. कळलं का? तर नोट्स या शॉर्ट नोट्स असाव्यात. आता विद्यार्थ्यांच्या चुका कोणत्या होतात? अभ्यास करत असताना, विशेषतः विज्ञानाचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांच्या कोणत्या चुका होतात हे पाहणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच म्हणतात की जे यशस्वी झालेत त्यांची मुलाखत ऐकण्यापेक्षा जे अपयशी झालेत आणि तेही 100% देऊन त्यांची मुलाखत ऐका, त्यांच्याशी चर्चा करा.
त्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत नेमक्या कोणत्या करायच्या नाहीत त्याचं उत्तर भेटत जातील. तर इथं बरेचसे विद्यार्थी काय करतात, फक्त रटाळपणे अभ्यास करतात. रटाळपणे म्हणजेच काय, तर आपलं दररोजचं त्या ठिकाणी ते काही रोजंदारीवर मजूर येतात बघा, मग त्यांना काही नाही, फक्त सकाळी आलं, जेवढं काम सांगितलं तेवढं करायचं, संध्याकाळी 5 वाजले भुर निघून गेले. इथं तसं नाहीये. कळालं का? तुम्ही 10 तास अभ्यास करता, 15 तास अभ्यास करता, हे महत्वाचं नाहीये. तो अभ्यास हा क्वालिटी कंटेंटचा असावा. त्याच्या माध्यमातून तुमच्या त्या विषयाशी संबंधित सगळ्या संकल्पना अगदी क्रिस्टल क्लिअर व्हाव्यात. बरोबर आहे? म्हणजे अभ्यास हा रटाळवाना असू नये, त्यामध्ये संकल्पना तुमच्या स्पष्ट असायला हव्यात. कारण एक वेळ फॅक्ट्स आपल्या विसरतात बरं. कदाचित काही जणांच्या फॅक्ट्स पाठ केलेल्या 10 दिवसात विसरतील, काही जणांच्या 20 दिवसात विसरतील, पण ते विसरतात एवढं नक्की आहे. पण संकल्पनांचं तसं नसतं. संकल्पना ह्या बऱ्यापैकी लॉंग टर्म साठी तुमच्या डोक्यामध्ये राहत असतात. जरी त्याला लवकर रिव्हिजन नाही भेटलं तरी देखील मला त्या गोष्टी लक्षात राहतात. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे फक्त 10वी पर्यंतच तुम्ही मर्यादित राहता का, तर तसं असेल तर ते चुकीचं आहे. मी तुम्हाला म्हटलं की चालू घडामोडी ज्या आहेत तर त्याबाबत देखील, विशेषतः विज्ञान विषयक चालू घडामोडी ज्या आहेत त्याबाबत तुम्ही अवेअर असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की विशेषतः शालेय पुस्तकं आपण वाचत असताना त्यातही पुन्हा अनावश्यक भाग बराचसा असतो. अनावश्यक म्हणजे खरं तर हे पुस्तकं जे काही आहेत तर ते त्या त्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेम केलेले असतात. तो अभ्यासक्रम त्या त्या पद्धतीनं फ्रेम केलेला असतो. आपण काय करतो तर त्या 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना जे काही प्रयोगात्मक वगैरे गोष्टी दिलेल्या असतात त्याही वाचत बसतो. आपल्या दृष्टीनं त्या पुस्तकांमधलं नेमकं महत्वाचं काय आहे हे शोधता येणं आवश्यक आहे. आणि हे सगळं अनुभवानंच तुम्हाला मिळू शकतं. यामध्ये तुमच्या PYQचा फार महत्वाचा वाटा असतो, तुम्हाला तो अनुभव मिळवून देण्यामध्ये. त्याच्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्रीची बरेच जण प्रचंड भीती बाळगतात. तसं बिलकुल बाळगण्याची गरज नाही. फिजिक्स आणि केमिस्ट्री हे काय फार असं काहीतरी स्पेस सायन्स वगैरे आहे का, तर बिलकुल नाहीये. तर इथं सोप्या उदाहरणांद्वारे जर तुम्ही अगदी आपल्या दैनंदिन उदाहरणाच्या माध्यमातून जर तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या संकल्पना समजून घेतल्या तर निश्चितच त्याला मदत होते. आणि या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणारे जे मार्गदर्शक आहेत त्यांचाही वाटा फार महत्वाचा असतो. एखादा विषय जो खरं तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं भीतीदायक असतो किंवा कंटाळवाना असतो, तर असा कंटाळवाना विषय अगदी आकर्षक पद्धतीनं जर शिकवत गेलो, विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व करून जर शिकवत गेलो, तर नक्कीच या अशा विषयांमध्ये देखील विद्यार्थी खूप उत्तम पद्धतीनं स्कोर करत असतात. ओके, तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी मान्य होत असतील. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण देखील अरे या पद्धतीच्या चुका करतो, बरोबर आहे, तर या चुका होऊ द्यायच्या नाहीत. त्याच्यानंतर रिव्हिजन, विद्यार्थी रिव्हिजन करत नाहीयेत. मी तुम्हाला म्हटलं की काही विद्यार्थ्यांची फार विशिष्ट अशी एक सवय असते. त्यांनी काय करतात, असं ठरवून टाकतात की आता 10 दिवस मी फक्त इतिहास वाचणार, मग त्याच्या पुढचे 10 दिवस फक्त भूगोल वाचणार, त्याच्या पुढचे 10 दिवस फक्त चालू घडामोडीच करणार आणि त्याच्या पुढचे 10 दिवस फक्त मॅथ रिजनिंग करणार. या पद्धतीनं त्यांनी एखादा विषय जर आज केला तर त्यांचं रिव्हिजन त्यांचं येतंय 2-3 महिन्यांना, आणि त्या 2-3 महिन्यानंतर जेव्हा त्यांनी ते पुस्तक उघडतात ना, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तर त्यांना सगळ्या नवीनच वाटायला लागतात. साहजिकही आहे, मानवी मेंदू जो आहे तर गोष्टी विसरतो, आणि म्हणूनच त्या पूर्ण विसरण्याच्या आधी जर रिवाइज केलं तर तुमची टेम्पररी मेमरी जी आहे तर ती परमनंट मध्ये कन्वर्ट होऊ शकते. कळलं का? त्यामुळं 100% ब्लँक होण्याच्या आधी त्याला रिवाइज करणं अत्यंत महत्वाचं ठरतं. आकृत्यांकडे दुर्लक्ष करणं, बरेचसे प्रश्न, विशेषतः मी तुम्हाला आधीही म्हटलं की बायोलॉजी मधले जे काही प्रश्न असतात ना तर ते आकृत्यांवरून येत असतात. उदाहरणार्थ नर्वस सिस्टीम तुम्ही शिकतायत, अशा वेळेस तुम्हाला प्रश्न जर आला की बाबा मेंदूमधला सगळ्यात मोठा भाग कोणता, आता ती मेंदूची आकृती जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं जर पाहिली असेल तर तो मेंदूचा सगळ्यात मोठा भाग अगदी त्या आकृतीवरून ताबडतोब तुम्हाला लक्षात आला असता, पण तुम्ही ती आकृती बारकाईनं पाहिलेलीच नसते. मेंदू आणि स्पायनल कॉर्ड यांना जोडणारा भाग कोणता, आता आकृतीवरूनच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं, तुम्ही ते पाहिलेलं नसतं. म्हणजे एकंदरीत रट्टा मारण्यापेक्षा सरळ सरळ तुम्ही ते डायग्राम ओरिएंटेड जर स्टडी केला तर निश्चितच तो तुम्हाला कायम स्वरूपी लक्षात राहण्यासाठी मदत करेल. प्रॅक्टिस टेस्ट बरेचसे विद्यार्थी देत नाहीत. जेवढे PYQ महत्वाचे आहेत तर तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षाही जास्त हे प्रॅक्टिस टेस्ट देणं महत्वाचं आहे. या माध्यमातून होतं काय, तर विद्यार्थ्यांचा एक नेहमीचा प्रॉब्लेम असतो की सर 1 तासामध्ये 100 प्रश्न कव्हर होत नाहीत.
1 तास, खरं तर 60 मिनिट असतात, पण ते रंगवणं वगैरे जर मायनस केलं तर तुमच्याकडे 50च मिनिटं असतात. आणि तुमच्याकडे 50 मिनिटं आणि प्रश्न आहेत 100. त्यांची क्वालिटी बऱ्यापैकी ॲव्हरेज टू हार्ड या कॅटेगरीमध्ये येतात हे प्रश्न. इथं टाइम मॅनेजमेंट प्रचंड महत्वाचं असतं आणि टाइम मॅनेजमेंट तेव्हा जमतं जेव्हा तुम्ही वारंवार त्या पॅटर्नच्या प्रश्नांची तेवढ्याच वेळामध्ये प्रॅक्टिस करता. म्हणून प्रॅक्टिस टेस्ट नक्की द्या. मार्क्स कमी पडतील, सुरुवातीला कमी पडतील, पण हळूहळू त्यामध्ये तुम्हाला ती वाढ जी आहे तर ती कासवाच्या गतीनं का होईना दिसेल. आणि सगळ्यात महत्वाचं, तेवढ्या कमी वेळामध्ये कशा पद्धतीनं प्रश्न ॲक्युरेटली सोडवायचे आणि त्या वेगानं सोडवायचे हे तुमच्या लक्षात येत जाईल. गडबड होते मॅथ रिझनिंगच्या प्रश्नांमध्ये विशेषतः. खूप जास्त वेळ नवखे विद्यार्थी तिथं मॅथ रिझनिंग मध्ये घालवतात आणि मग असं होतं की त्यांना बाकीचे प्रश्न वाचायलाच वेळ मिळत नाही. म्हणजे एकंदर तास संपतो आणि यांनी प्रश्न सोडवलेले असतात फक्त 60च. इथंच तुमचं अपयश पक्क असतं. कारण ज्या 40 प्रश्नांकडे तुम्ही ढुंकूनही पाहिलेलंच नाहीये, तुम्ही पोहोचलेलाच नाहीये, त्या 40 पैकी 10-15 प्रश्न अगदी सोपे असतात. म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला जमतील असे असतात, पण तुम्ही तिथं ते वाचूच शकलेले नाहीयेत. म्हणजे इथं तुमची प्रॅक्टिस जी आहे तर ती कमी पडलेली आहे. आणि शेवटी फक्त नोट्स वाचणे पण कन्सेप्च्युअल क्लिअरिटी विद्यार्थ्यांना नसणे हे देखील एक फार महत्वाचं आहे. म्हणजे मी तुम्हाला जे काही विषयांचं विभाजन करून दिलं होतं त्यामध्ये इतिहास किंवा राज्यघटना या विषयांमध्ये तुम्ही कदाचित रट्टा मारू शकता, पण विज्ञान किंवा पर्यावरण या विषयांमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त रट्टा मारण्याच्या भरोश्यावर जर पेपरला जात असाल तर नाही जमणार मित्रांनो. तुम्हाला जिथं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे, तुमच्या संकल्पना या मूलभूत संकल्पना क्लिअर असणं आवश्यक आहे, तरच त्या फॅक्ट्स देखील तुम्हाला लक्षात राहतील आणि मदत करतील. लक्षात आलं का? बरेच जण ट्रिक्स वगैरे जे आहेत तर ते तयार करतात, अरे पण त्या ट्रिक्स तेव्हाच तुमच्या लक्षात राहतील जेव्हा तुम्हाला त्याबद्दलची संकल्पना माहिती आहे. नाहीतर कधी कधी लोक इतक्या ट्रिक्स बनवतात की ती ट्रिक कशाची आहे हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक बनवायची वेळ येते. कळालं का? तर असं बिलकुल जमणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, विज्ञान जो काही विषय आहे तर तो स्कोरिंग विषय आहे हे तुम्ही डोक्यात ठेवा. हा एक असा विषय आहे की जर तुम्ही त्या लेवलचा अभ्यास या विज्ञानाचा जर केला ना तर निश्चितपणे तो तुमचा हक्काचा असा स्कोरिंग विषय बनू शकतो. त्यामुळे भीती बाळगण्याचा तर बिलकुलच प्रश्नच नाहीये. फक्त मी जसं सांगितलं त्या चुका विद्यार्थी सामान्यतः करतात विज्ञानाच्याच बाबत आणि साधारणतः इतरही विषयांच्या बाबत. त्या चुका टाळायच्या. त्या चुका आपण टाळणं गरजेचं आहे. हे सगळं केल्यानंतर हे हा एक एक विषय आणि त्याच्यामधले उत्तम गुण जे आहेत तर ते तुम्हाला त्या ठिकाणी यशाच्या जवळ नेतात. मी तुम्हाला हेही सांगतो की फक्त 1 किंवा 2 विषय चांगले असून तुम्हाला यश मिळणार नाहीये. तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामधला प्रत्येक विषय तेवढ्याच आवडीनं, तेवढ्याच गोडीनं आणि तेवढ्याच त्या ठिकाणी त्याच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करून समजून घ्याव्या लागेल. 2-3 विषयांच्या भरोश्यावर राहू नका. तुम्हाला सगळ्या विषयांना त्या ठिकाणी तेवढाच वेळ द्यावा लागेल, मेहनत करावी लागेल. निश्चितच प्रत्येकाला कोणता ना कोणता विषय अवघड जातो आणि साधारणतः आपण जर सर्वे केला तर बहुतांश विद्यार्थ्यांना अवघड जाणाऱ्या विषयांमध्ये गणित आणि विज्ञान असतात. ठीक आहे, तर अशी भीती बाळगण्याची काही गरज नाहीये. आशा करतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित पद्धतीनं समजलेल्या आहेत. ठीक आहे, लेक्चर जे आहेत तर त्या आपण आता संपूया. तुमचा काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही विचारू शकता. यास आपण बऱ्याचशा गोष्टींविषयी चर्चा केलेली आहे. विज्ञान आणि विज्ञानाच्या अंतर्गत असणाऱ्या विविध उपघटकांविषयी. त्याबद्दल तुम्हाला कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही विचारू शकता. काही जर तुमची अडचण नसेल, सगळ्या गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजलेल्या असतील तर त्या ठिकाणी ऑल ओके असं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून आपण या ठिकाणी लेक्चर थांबूया. ओके. आणि तुमच्या नंतरही कोणत्याही समस्या असतील, शंका असतील तर तुम्ही निश्चितच आमच्याशी संपर्क साधू शकता. शेवटी तुमच्या या अडचणी, तुमच्या शंका यांचं निरसन करणं, समाधान करणं हेच या ठिकाणी आमचं कर्तव्य आहे. ओके, तर थांबायचं मित्रांनो. तुमच्या या आगामी परीक्षांसाठी माझ्याकडून
आणि संपूर्ण आमच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा.